तर ईव्हीएम बाबत खोटं नरेटिव्ह पसरवल्याप्रकरणी राहुल गांधी उद्धव ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी शिंदे गटाच्या संजय निरुपम यांनी केली आहे। वायकरांच्या निकालावेळी मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वापरल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती आणि त्यानंतर राहुल गांधींनी ट्विट केलं होतं। तर सामनामध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आल्याने दोन्ही नेत्यांनी माफी मागण्याची मागणी आता निरुपम यांनी केली आहे। आपण पाहतो ईव्हीएम बाबत खोटं नरेटिव्ह पसरवल्याप्रकरणी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी शिंदे गटाच्या संजय निरुपम यांनी केली आहे। राहुल गांधी तर्फे पण दिलगिरी आली पाहिजे, त्याचप्रमाणे सामनाचे संपादक आणि कार्यकारी संपादक त्यांच्याकडून पण दिलगिरी व्यक्त केली पाहिजे। जर त्यांच्या मोठा मन आहे आणि त्यांच्या मनात काही काहीतरी मतलब एक त्यांच्या मनात काहीतरी एक चोर नाही आहे, ते एकदम खुले मनाचे आहेत आणि येथे डेमोक्रेसीमध्ये आणि इमानदारीमध्ये जर ते विश्वास करतात तर तो संजय राऊत तर्फे आणि उद्धव ठाकरे तर्फे आणि रश्मिताई ठाकरे तर्फे पण जे आहेत ना संपादक रश्मिताई ठाकरे आहेत ना, त्यांच्या तर्फे पण एक दिलगीर व्यक्त झाली पाहिजे सामनामध्ये पहिल्या पानावर।